अरे बाप, लय दिवसानं आलं इकडं आहे ना. आहे ना, लय दिवसानं दर्शन झालं. डायरेक्ट आपल्या घरी ना. ए सगळेजण दर्शन करा. तो अगोदर पाहिलं होतं का? हा. अरे बापरे. शिव त्या बाय, शिव त्या बाय काय बाप्पा बाप्पा ते बाय बाप्पा कर. हा बाप्पा शे शिव पाय शिव. हा बाप्पा कर बाप्पा शिव. खाऊन द्या खाऊन द्या त्यांना एकदा खाऊ द्या. हौदात याच्यामध्ये पाणी द्यावं लागत होतं काहीतरी, पातेल्यात नाहीत कशात तरी. ती भेवाट दुसरं काही नाही. हा ना, ताम्यान नाही पेणार पण मग थांबधार. अरे जाय ना, काय घाबरत आणि इकडचा ताण लागले असं मग त्या हौदात तिकडे डोकत होत. पेन बरोबर. मग आज सकाळी सकाळी दर्शन झालं सगळ्यांना आपल्याला. आता एवढ्या याच्यात इकडे आलेच नव्हते बरं का. हा ना, आता लई दिवसाच नाही. आपण कविता एकदा कपाशी खुरपीत होतो तेव्हा होते आहे ना, तिकडच्या वावरात. हा ना शंभू, आहे शंभू इकडे पाहिन बाहेर पाहिन काय बाप्पा पाय ना. हा पाहिन किती बारी खबर आहे. हा काढते ना पवन. इकडे आणा त्याला तशी पुढं आणा. तिकडे तिकडं बाप्पा कर म्हण. बाप्पा कर बाप्पा कर रे बाप्पा. तेव्हा तेव्हा ना जय जय बाप्पा. खाली वा खाऊन शू तू बी कर. शुकर बाप्पा. बघा आज सकाळी सकाळी चाललेली होती आमची कामाची गडबड आणि त्याच्यात आम्हाला सकाळी सकाळी बघा देवबाप्पाचं दर्शन झालेलं आहे. आणि सकाळी कविताने बघितलं तर तिला इतकं म्हणजे इतकं भारी वाटलं. तिने सगळ्यांना आवाज दिला आणि बघा आम्ही त्यांना खायला पण दिलं. चला आता तुम्ही घ्या खाऊन आवडा. पान किती बारी खाऊ शेंगा. हे शंभू असं नाही करू. शंभू काय चालू तुझं. आंबे जर पिकेल नाही त्याला नाही तर खाल्ले असते त्याने. जावर का ताट ठेवा ताट ठेवा. केशराम बनायला बघा शंभूच पप्पानी झाडावर तेवढे खाल्ले बरं का अगोदर पिकलेले. चाल चाल नाही इथं ट्रॅक्टर मागे ट्रॅक्टर मागे. इकडे बसेल
बघा आता निघलो वावरात आणि सकाळी जर लवकर आवरीत होतो पण आपल्या घरी तुम्ही बघितलंच वाढणार आलेलं होतं तर त्याचं पण आम्हाला दर्शन झालं मस्त आणि सकाळचं काम आवरून जेवणा खावणं करून आता निघालो वावरामध्ये आम्ही दोघी. आणि आजचा दिवस पण एकदम फ्रेश गेला बरं का. काम पण आवरलं पटकन आणि मशीन पण सकाळी सकाळी झालं. मग देवाचाच आशीर्वाद. मग बघा आपली जी बाजरी सोंगलेली होती तिथं खायला आज बाजरी आता काढायची मशीन मधून मशीन पण आला ट्रॅक्टर पण नेलं दोन तीन पुढं. आणि आज सकाळ बघ खरं तर म्हणजे इतकं चालू होतं मशीन या नाही म्हणजे यायचा कुठं अंदाजच नव्हता बरं का. एक दोन मशीनवाल्यांना विचारलं तर काहीच नाही पण मग आहे की नाही एक देवाचाच आशीर्वाद आहे की नाही आपल्याला. तर मशीन पण आलं टायमावर. चला आता बाजरी काढून घ्यायची आपल्याला आहे की नाही. हा चला यायचं तर नव्हतं. चला बघा आलेले मशीन आणि आव्हान ते सगळेजण आता लगेच ट्रॅक्टर टारली सगळं घेऊन आले कारण दाणे टाकायला. बघा आता करायची आता सुरुवात झालंय बघा आपल्या बाजरी काढायला श्री गणेशा. तर सुरुवातीलाच लगे गडाबा ऋषबाप्पा काकांते सगळे उभे कारण एवढी मोठी बाजरी काढायची म्हणलं जर टाईमच लागणार आहे. कारण बघा तुम्ही किती बाजरी आपली 4 एकरातली बाजरी दाणे आणि एकच नंबर या. बघा झाला मस्त सुरुवात. चला घेऊ आता काढून मस्त आहे की नाही. आणि मशीन पण एकच नंबर आहे म्हणजे एकदम व्यवस्थित येतं अजिबात गबळ ते काहीच नाही येत. आता चाललेलं तर बाजरी काढायचं आणि भरपूर होत आला असं बघा चाललेले बाजरी काढायचं आणि जरा ऊन पण बरंच पडलेलं आहे तर स्टॉप म्हणजे थांबून थांबून काढून राहिलो. तिकडे बघा लगेच आलेला होता आईस्क्रीम वाला गारीगारवाला बाबा पवन. अरे वा मस्त गारीगार खायची चालली बघा. पवन मस्त गॉगल बिगल घालून येईल आणि पवन आणि मग उन्हाळ्याचं भारी ना थंडगार पाणी पिऊन बी लई कोरड पडते मग बरं गार आहे नाही. बघा मस्त चालू आहे आमचं गारीगार खायचं. हा बस एक एकच घ्या पवन. मामा नाही घेतली का ती काय घेतली ना गोडे का आंबटे. बघा मस्त चालू आहे गारीगार खायचं आणि गारीगार खाऊन झालं लगेच एवढी बाजरी राहिली बघा आपली काढायची अजून म्हणजे बरीचशी राहिली आहे थोडीशीच राहिली. आवा तर डायरेक्ट याच्यावर जाऊन बस टारलीत. बरं आहे मामा सालीत बसून खा ना.
पवन दादा आलेत बरं राहिले बरं का. मग पवन दादा आले तर पवन आलेत बरं राहिले म्हणलं. मग अरे बाबा किती घे देऊ बरं झालं टायमार आला की नाही आईस्क्रीमाला बाबा. किती वाजलं कोई ना बाई बाजरी 3 वाजता होईन का नॉन स्टॉप केली तर 3-4 वाजले. नॉन स्टॉप केलं तर होईन ना 3 वाजलं. बरं आहे मग काय घेऊ काढून. भूक लागली काय काम केलं. कस काय लिहून झालं मग आज काहीचे हाल नाही ऊनच नाही आज. ऊन नाही म्हणा ऊन पण आपल्या बरोबर आहे शिराळा. बरं आहे ऊन नाही ते नाही तर लय आलं भुशीन नाही आलं नाही त्याला भूक लागली काय डायरेक्ट सुरू येतं ते ना. मग भूक लागली बाजरी कॅरेट उचलायचे पटापटा जेवण पटकन चाला. आज काही ऊन मीन काही नाही. पवन ना मी चाली मदत केली बरं आपल्याला. गाडी जरा सापडून घेतलं बघ. पवन गाडी करवायला थांबून घेतलं बरं पुढे चालला पवन बोलून घेतो याला. मला बघा आता चाललेले आमचे जेवण आज मस्त कुळताचे उघडे केलेले आहे. मस्त दुपारची जेवण व्हायला पाहिजे लवकर. 4 वाजले होईल ना. होईल आता लवकर गेलं होईन 4 वाजता. म्हणजे सुरू एकटा लाईट टाइम झाला का रे पाहून 7 वाजले ना. अय थांब ब्रेक मार ब्रेक. काय रे शंभू सोडणं काय ऐकलंस. बसून दे बघा आता आलो घरी आणि चाललेलं तर वावरात आपलं बाजरी काढायचं. तर बाजरी पण काढून झाली आणि भरपूर टाइम झाला 7 वाजले ती बाजरी काढता कारण लय होती तुम्ही बघितलाच 4 एकर बाजरी होती आपली आणि पूर्ण काढून पण झाली. आणि कसं राहतं आता एवढं मोठं फळ काढायचं म्हणल्यावर त्याच्यात साफसफाई म्हणजे व्यवस्थित सगळं बारीक निरीक काढून घेतलं आणि मग टाइमच झाला. तर त्याच्यानंतर घरी आलो आणि आता चहा पाणी मम्मी त्यांनी मग ते आपले ड्रायव्हर काका आले होते त्यांना पण जायचं होतं मग त्यांना चहा पाणी केला आणि मग आम्ही गेलो होतो कवितांनी आम्ही घास कापायला. तर मस्त बाजरी झाली बघा आपल्याला जवळपास 3 टारल्या निघल्या असन बाजरी. एक थोडी मोकळी होती. हा तिसरी थोडी मोकळी ना पाऊण हा 2.5 अशी निघली असते. मस्त आली पण बघ बाजरी छान झाली है ना.
कारण दिसतानीच इतकी भारी कणीस इतकं भारी आहे. तुम्ही बघितलं ना तर एकदम मस्त अशी आपली बाजरी होती. तर ॲव्हरेज पण चांगलं दिलं तिला. काय झालं सांग बाबडी. तर आता चाललेलं आहे आज चहा. आणि आज ऊन इतकं होतं की आमचं दूध आहे का ते खराब होऊन गेलं आपोआप. त्याच्यामुळे आता आम्ही सगळ्यांना कोरात चहा बनवला बिना दुधाचा. आज दूध कसं काय का मग खराब झालेलं आहे. अगं पण तरी मी रोज याच्यातच राहतं फ्रीजमध्ये नाही ठेवीत तरी पण हा ना काहीतरी झालं पण ते गेलं खराब होऊन. पोरांना नाही आता गाय पिळी का मग पोरांना द्यावं लागेल. बघा आता लागायचं स्वयंपाकाला. आता टाइम झाला चहा घेतो आणि आता लगेच स्वयंपाकाला लागणार आहे. कारण आज मंगळवार पण आहे. देवीला नैवेद्य न्यायचा आहे. भरपूर टाइम झाला. तर गॅसवरच करून हा ना मग गॅसवरच करून घेतो. चला कोण कोण राहिला चहा घ्यायचं डिस्को